चल काय घालाय आज, काय नियोजन आपला, काय बेत आहे? चिकन लेग पीस. आज संडे असल्यामुळं बाजार करायला आले. सगळं फ्रेश फ्रेश वाटायला. प्रोग्राम आहे आमचा. खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पहिले तर मला सांगा हे 3 फिंगर कोणत्यासाठी लावले? तीन आहे रे. मिरची बी फ्रेश वाटायला ना. या 2 मिरच्यांमध्ये काय फरक आहे? फरक काय तर ब्रीड मध्ये फरक आहे त्याच्या. ही स्टँडर्ड घरची मिरची हा. आणि गावठी घरची मिरची. हा, गावठी आणि स्टँडर्ड म्हणजे ती बनवलेली आहे ती. स्टँडर्ड राहतात ना ते जास्त बोलत नाही, ही जास्त तिखट नाही, ही खूप तिखट वेंचू. बरोबर आहे बाबा. आपल्याला मिरची वगैरे काय साईज लागणार आहे? लिंबू आपण पनीर करतोय काय करतोय? 20 ला 4 आहे, 20 ला 3. दोन दे की 10. 20 ला 4 20 ला 3 फरक काय एका लिंबाचा? लहान मोठे लहान मोठे आहेत रे. तुझ्या त्यांना साईजच फरक आहे की नाही? तसा आहे. यातले जर का मोठे होऊन घेतले 4 घे ना. त्यातले किती? 20 ला किती? 20 ला 4 आहे. 10 ला घे ना 2. मला अद्रक नको एवढा अद्रक बसा. घे असू दे, काय होत नाही. कॉपीत टाकून दिला असेल काय प्रॉब्लेम. 2 टाकले आपल्याला हे पाहिजे कोकोनट घेतले. काय बोललेले सॉली खोबरं. कॅमेरा चालू झाला तर डायरेक्ट कोकोनटच बोललाय. तुम्ही काय रे बाबा, सगळ्याला प्रॉब्लेम आहे. इंग्लिश बोललं तर प्रॉब्लेम आहे, मराठी गावठी बोललं तर प्रॉब्लेम आहे. करायचं काय माणसानं? जीव द्यायचं काय? काय हं? गप्प बसायचं काय? काहीच बोलायचं नाही. काहीच नाही. किचन दादा दादा म्हणतात काहीच नाही बोलायचं. आपण 10 किलो घेतलं, मिरच्या ताज्या घेतल्या, अद्रक घेतलं आणि परत लिंबू? एक घेतलं आणि लिंबू घेतलं 50, कोथिंबीर 60 आणि लिंबू 2 ना. फॉलो करा यांना. यांना चांगली माणसं आहेत वाटतं की नाही बघून तर. हसले रे डाऊट आहे दादांना. आम्ही नाही चांगली वाटत आहे दादाला. हळद आहे काही अद्रक समजत आहे. हे हळकुंड म्हणतात त्याला. हळकुंड लग्न झालं ना समजेल तुला, तोपर्यंत नाही समजणार. लग्नाच्या आधी पण समजू शकतं जर का मी पकडल्या गेलो गर्लफ्रेंड सोबत. हा हा हा, ते समजू शकते. नाहीतर दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड हळदीला गेलास तरी समजू शकते तुला. अरे मार्केट मोठा आहे रे भाऊ आहे. माझ्या गर्लफ्रेंडचा माझा मागच्या वेळेस ब्रेकअप झालं होतं. हा, कुणासोबत? गर्लफ्रेंड सोबत. आता 100% झालं की मी स्वतःला मुलगा म्हणतोय, तर माझ्या मुलीसोबतच झालं असेल की ब्रेकअप. तर ती म्हटली होती की मी तुझ्याशिवाय माझी लाईफ इमॅजिन नाही करू शकत. हा, ह्या मागच्या महिन्यात तिच्या मुलाचं बोरनान झालंय. आबा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असतं, तिला जुळी झाल्या. जुळी झाली त्यांची. जुळी प्रेम नसताना जुळे कसं काय होऊ शकतात? जर तुमचं एखाद्या माणसावरती प्रेम नाहीये तर मग तुम्हाला जुळे मुलं कसं काय होऊ शकतात? मला पण लगेच आणि तुम्हाला इन्व्हिटेशन कशासाठी होतं? बोरनांसाठी. 1:30 वाजता बोलत होतो तिला इन्व्हाइट केलंय बोरनांसाठी. लसूण कसला क्वालिटी आहे रे? विशेष आपला बाबा. क्वालिटी मार्केट आहे पिंपरी चिंचवड मधलं.